मी सध्या शिवाजी पार्कवरती, माझ्या समोर आहे राज ठाकरे यांचं घर शिवतीर्थ, माझ्या मागे आहे शिवाजी पार्क आणि याच शिवाजी पार्क मैदानावरती राज ठाकरे यांचा गुढीपाडवा अगदी काही मिनिटांपूर्वी पार पडला। अनेक विषयांवरती राज ठाकरेंनी हात घातलेला आहे। एक वेबसाईटचं सुद्धा लॉन्च केलेलं आहे राज ठाकरेंनी। जी मंडळी या सभेला होती त्या मंडळींची आपण चर्चा करू, त्या कार्यकर्त्यांची चर्चा करू की नेमकं त्यांना या सभेतून काय मिळालंय, राज ठाकरेंचा कोणता मुद्दा पटला। या सभेला होता का? हो नक्कीच। जवळपास 40-45 मिनिटांचं भाषण केलंय। काय मिळालं सभेतून तुम्हाला? सभेतून हे कळालं की आज नवतरुणांना काही गोष्टींमध्ये सुधारणा केली पाहिजे। जसं आज काही गोष्टी साहेबांनी सांगितल्या की इंस्टाग्राम वगैरे जे मुलं आज स्क्रोल करतात त्याच्यामध्ये आपण टाईम वेस्ट करतो, त्यापेक्षा आपल्याला नवीन गोष्टी बाहेर घराच्या पडून काय काय शिकल्या पाहिजे आणि बाहेरच्या ज्या महाराष्ट्रात गोष्टी घडतायत त्या साहेबांनी चांगल्यापैकी समजवल्या की कशा तुम्ही काय गोष्टींमध्ये सुधारणा करू शकता आणि पुढे तुम्ही येणाऱ्या पिढीचं भविष्य कसं नीट करू शकता हे साहेबांनी आज सांगितलं व्यवस्थित। या सभेमध्ये जर आपण पाहिलं तर कुठेही राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा मांडला, हिंदुत्वाचा जो मुद्दा होता तो मिसिंग होता। नाही असं काही नाही, राजसाहेबांनी जे काय सांगितलं ते महाराष्ट्र हे हितासाठी सांगितलं आहे, बाकी काही नाही। हिंदुत्वाचा मुद्दा मिसिंग वाटला का? हिंदुत्वाचा मुद्दा मिसिंग नाही आहे। हिंदुत्व पहिल्यापासून आहे आपल्याकडे, पक्षापासून। असं झालं अजिबात एक उल्लेखही झाला नाही हिंदुत्वाचा। उल्लेख कशाला करायची गरज आहे? हिंदू आहे म्हणून सांगायची गरजच नाही ना कोणाला। मी हिंदू आहे मराठी आहे, बस झालं। आजच्या भाषणातला कोणता मुद्दा पटला, आवडला? सर्वच मुद्दे पटणार, त्यासाठीच आलोय ना। इंस्टाग्राम बंद करणार का आश्वासन? नाही हा इंस्टाग्राम बघू। अरे साहेबांनी सांगितलंय बंद करायला। त्या हव्या त्या गोष्टी फालतू आपण बघतच नाही त्याच्यामध्ये। काय म्हणतो यार, सांग कॅमेरावर सांग रे। त्याच्यामध्ये हव्या त्या गोष्टी घ्यायच्या ना, आपण जे आपल्याला पाहिजे त्या गोष्टी आपण घ्यायच्या। आपल्या मराठीत असेल ज्या गोष्टी आपल्याला हव्या पाहिजे त्या गोष्टी आपण मध्ये घ्यायच्या त्याच्यामधून, बाकी इतर गोष्टी तर काही येऊ शकत नाही। आपण त्या गोष्टी घ्यायच्या पण नाही। वेबसाईटचं पण लॉन्च झालेलं आहे। हो झालं। वापरणार कधी? हो मग आपल्याला काही गोष्टी आपल्या काही मुद्दे तसे आवडले तर आपण ते मुद्दे आपण वेबसाईटवर टाकू शकतो। ब्लूप्रिंट बघितली होती का मनसेची? ब्लूप्रिंट बघितली होती का? नाही बघितलं मी अजून। काय बघितले होते। घरी गेल्यावर बघणार कोण बोललं? काय नाही, साहेबांनी ब्ल्यूप्रिंट मांडली ती आम्ही स्वतः बघितली आहे आणि आम्हाला खूप आवडली साहेबांची ब्ल्यूप्रिंट। साहेबांचं जे विजन आहे त्या विजनच बघून आम्ही आज पक्षात जॉईन आहे। आमच्यासारख्या अनेक यंग कार्यकर्ते आज पक्षामध्ये जॉईन आहे। आजचा कोणता मुद्दा पटला? मराठीच्या मुद्द्यावरती खूप फोकस करून राज ठाकरे बोललेले आहेत। आजच्या मुद्द्यावरती, आज मराठीच्या मुद्द्यावरती खूप जास्त फोकस होते, पण एकंदरीत पाहता की मागच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यावरती काय बोलले नाही। उद्धव ठाकरेंबरोबर युती झाली त्याच्यावरती काय बोलले नाही। हिंदुत्वाचा मुद्दा काही वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी लावून धरलेला आहे त्याच्यावरती पण काय बोलले नाही। फक्त मराठीच्या मुद्द्यावरती राज ठाकरे आज बोलले नाही, विषय कसा आहे की साहेबांनी अनेक मुद्दे मांडले। मराठीचा मुद्दा आमचा पक्ष सतत मांडत आला आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो होता जो साहेबांनी मांडला तो म्हणजे सुरुवातीला आलेल्या साहेबांनी हे सांगितलं की इराण हा आपला मित्र देश होता एवढ्या वर्षापासून, आणि मोदी साहेबांनी कमीत कमी जे तिकडचे खामिनी साहेब आहेत त्यांची ती डेथ झाली त्याच्यावरती कमीत कमी एक कॉन्डोलन्स किंवा एक भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून एक मेसेज तरी केला पाहिजे होता। कारण की इराण आपल्या सपोर्टमध्ये नसल्या कारणाने आज मी स्वतः एक व्यावसायिक आहे, माझं स्वतः एक फ्रँचायझी आहे चहाची, माझा शॉप आहे आणि मी स्वतः गॅस नसल्यामुळे किती प्रॉब्लेम फेस करतो ते मला माहिती आहे। तर अनेक देशामध्ये असे खूप छोटे छोटे व्यवसाय आहेत, रस्त्यावरचे वडापाववाले स्टॉलवाले, ते बिचाऱ्यांचे रोजगार आज बंद झाले आणि त्याचा खूप मोठा फटका आपल्याला बसतो। काय वाटतं? म्हणजे आता असं होतं की आता इराण नाही म्हटलं तरी इराणच्या बाजूनेच बोलल्यासारखं झालं ते, पण हे बॅकफायर होऊ शकतं का? बघा ठीक आहे, बॅकफायर वगैरे त्या गोष्टी सगळ्या ठीक आहेत, पण सध्या आपण हिस्ट्री चेक करणार आहोत की नाही, की इराणनी आपल्याला काय पुरवलं आहे व इराणनी आपल्याला कुठल्या गोष्टीत मदत केली आहे ते पण चेक करणं गरजेचं आहे ना साहेबांच्या मुताबिक। बरोबर, अजून काही कार्यकर्त्यांशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करू। इथेही काही कार्यकर्ते आहेत। कुठून आलात मित्रा? सभेसाठी आला होतात, कुठून आलात? रिसोर्ट वाशिम जिल्हा। वाशिमवरून आलात। काय कोणता मुद्दा पटला साहेबांना? साहेबांचे सर्वच मुद्दे पटले, जे आपल्या महाराष्ट्राच्या विकासासाठी साहेबांनी सांगितलेले जे मुद्दे सर्वच मुद्दे आपल्याला पटलेले आहेत। काय सांगितलं? हेच ते नवीन ॲप हे करायला सांगितले डाउनलोड, आणि त्याच्यावरून आपल्या मनात ज्या इच्छा आहेत आणि ज्या नवीन आपण मुद्दे मांडू, नवीन कल्पना, नवीन काही विचार, याच्या माध्यमातून महाराष्ट्र सुधरेल ना। बरं, मला सांगा तो इंस्टाग्राम बंद करणार का तुम्ही? 100% इंस्टाग्राम मी वापरणारच नाही सर। इंस्टाग्राम वापरणं बंद करायच पाहिजे ना, कारण हे जे BJP सरकार आहे इंस्टाग्राम, फेसबुक, तुमचं यूट्यूब याच्यातच आपल्याला गुंतवून ठेवत आहे ना। बरोबर। हा छोटा पण आपल्या सोबत इकडे, अरे इकडे वरा। कुठून आला? वडाळा। कुठून? वडाळा। इकडे वडाळा बाजूने। अच्छा, काय वय काय तुझं? कितवीत आहेस? ते 6वी। कुणाचं भाषण ऐकायला? राज ठाकरे दादाचं। इंस्टाग्राम वापरतो का? अरे काय बोलतो? वापरतो। वापरतो ना? काय बोलले साहेब आज? भाषण दिले।
काय बोले इंस्टाग्राम तुम्ही खूप टाइमपास करता इंस्टाग्रामवरती, बोलले मग आता काय करणार मग पुढे? आता डिलेट मारणार. हां पक्का? पक्का. आणि मोठं होऊन काय व्हायचं तुला? मला अजून टाइम आहे मोठं व्हायला की मोठं होऊन काय व्हायला? व्हायला. अच्छा, काय साहेबांचं भाषण आवडलं? काय बोलले साहेब? लय बोलले पण ध्यानात नाही. नाही बोलले पण ध्यानात नाही. अजून काही इकडे कोण बोलणार? कोणता मुद्दा पडला साहेब? साहेबांचा मुद्दा बरोबर आहे ना, सोशल मीडियाचा वापर कमी करायला पाहिजे. कारण आपण स्वतःवरून जर उदाहरण घेतलं तर आपण इंस्टाग्राममध्ये 5 मिनटं बघू आणि बंद करू असं बोलतो, पण त्याच्यामध्ये वाहत गेलो आणि आपलं कितीतरी वेळ वाया घालवतो. मोबाईलचा खऱ्या अर्थाने वापरच करायचे. सुशिक्षित लिंक दिले या गुढीपाडव्याला, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच्या शुभेच्छा दिल्यात, त्या अतिशय चांगल्या दिल्यात. टेक्निकली जर विचार केला तर त्या काही ठिकाणी आपण आता ते इंस्टाग्रामचं सब व्हर्जन वगैरे आलेले आहेत बरेचसे, ज्यावरती आपण विचार व्यक्त करू शकतो. पण हे थ्रेड्स वगैरे असे अनेक प्लॅटफॉर्म आहेत, पण हे विचार पहिल्यांदा साहेबांजवळ, तज्ज्ञांजवळ जातील, त्याच्यावरती विचारविनय होईल आणि मग त्याच्यावरती काय ॲक्शन घ्यायचे का नाही, जे आता साहेबांनी स्पष्ट केलं आहे. म्हणजे एक विकासाच्या दृष्टीने एक पाऊल आहे, त्याची एक लिंक वगैरे दिलेली. वाटतं लोक सिरियसली घेतील? ब्लू प्रिंट पण काढली होती 2014 साली, ती पण काही लोकांनी सिरियसली नाही घेतली. हे घेतील सिरियसली? सिरियसली घेणारे घेतील ना, कारण राजसाहेबांना मानणारा युवा वर्ग आजही, कारण जे साहेबांची जी भाषाशैली आहे बरोबर ना, जो एक ठाकरे बाणा आपण म्हणतो, 2006चं साहेबांचं भाषण देशपांडे साहेबांनी पण सांगितलं की माझ्या पक्षात काम करणारा कार्यकर्ता, पहिल्यांदा कार्यकर्ते तर करतीलच, नंतर बाकीचा समाज पण करेलच. कारण जे क्रेज आहे राजसाहेबांचं ते बाकीच्या सर्व नेत्यांपेक्षाही वेगळं आहे. काय मिळालं सभेतून आज? सभेतून आता सांगितले त्याआधी ती नावं सुद्धा महाराष्ट्राला माहीत नव्हती. जे महाराष्ट्रातील कोणत्या नेत्याला ते माहीत नसेल ते आज राजसाहेबांमुळे माहीत झालं. त्यांचे म्हणजे त्यांना कुठे समाधान लाभेल असं काहीतरी कार्य आपल्या हातून व्हावं हीच इच्छा आहे स्वतःकडनं. हिंदुत्वाचा मुद्दा मिसिंग वाटला का? हिंदुत्वावरती काहीच नाही बोलले साहेब. आता साहेबांची इच्छा, आपण तरी काय बोलू? काय वाईट वाटतं का तुला? नाही असं काय नाही. हिंदुत्व तुझ्यासाठी हिंदुत्व महत्वाचं आहे की मराठीचा मुद्दा महत्वाचा आहे? मराठीचा मुद्दा महत्वाचा आहे. हिंदुत्व नाही. बोल, तुला काय बोलायचं? हिंदुत्वापेक्षा जर ठाकरे घराणा कॉलेजला आहे, ठाकरे कुटुंबाला हा हिंदुत्व सांगण्याची गरज नाही, कारण भारत देशामध्ये राहणारा नागरिक हा हिंदू असतो आणि महाराष्ट्र मराठी आणि हिंदुत्व किती जपत आलेलं आहे. ह्याच कुटुंबातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे देखील ह्याच कुटुंबातले होऊन गेले. तर हिंदुत्वाचा विषय हा मिसिंग आहे असं तुम्ही बोलूच शकत नाही, कारण भारतामध्ये राहणारा हर एक नागरिक हा हिंदू असतो आणि तो हिंदू राहणार आणि हिंदूच असणार. हेच 2 शब्द बोलते. मला सांग, आज आवडलं साहेबांचं भाषण? हां, साहेबांचं भाषण हे आवडलं आणि ते खास भाषण ऐकण्यासाठी आम्ही आलोय. 12वीत अभ्यास करून आला वाटतं? अभ्यास करून आलो. एक्झाम परीक्षा झाली का? झाली, परीक्षा झाली. परीक्षा संपली. पूर्ण परीक्षेसाठी इंस्टाग्राम स्किप केलेलं. अरे कुणाला चुना लावतो तू? नाही स्किप केलेलं. चुना लावायचा प्रश्न नाही. परीक्षा महत्वाची आहे. भविष्य घडेल तरच पुढे काहीतरी पैसा येईल हातात, तेव्हा आम्ही इथे जगू येईल. त्यांना आयडी माझ्याकडे दिली. काय काय काय? त्याची आयडी माझ्याकडे दिलेली. तो भाऊ वाटतं. म्हणजे राज ठाकरेंनी तुला विचारून घेतला डिसिजन वाटतं? नाही मला विचारून नाही घेतला, पण जे ते बोलले ते बरोबर बोलले. बरोबर बोलले. त्यांचे जे विषय बोलले ते सगळे मुद्दे आम्हाला ब्लू प्रिंट बघितली आहे का? मी अजून सर जेव्हा त्यांनी ब्लू प्रिंट काढली तू एवढा होतास. मग. पण ती बघ, तुझी blueprint खूप छान ब्लू प्रिंट होती. पटलं का साहेबांचं भाषण? हा नक्कीच. आजचं जे भाषण होतं ते राजकारणापलीकडचं होतं. काहींना ते आवडलं पण नसेल, कारण काहींना राजकारणावर बोलायला आवडतं, इतर गोष्टी आवडतात. पण आजचं जे भाषण होतं आवडलं. खरं तर खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला की अनेक वेळा असं होतं की एखादा नेता जेव्हा भाषण देतो तर ते आक्रमक झालं तर लोकांना ते आक्रमक भाषण आवडतं, पण ते जर खूप अभ्यासू भाषण असेल तर त्यात एंटरटेनमेंट फॅक्टर नसतो, त्याच्यामुळे लोकांना आवडत नाही. खूप चांगला मुद्दा मांडला. सॉरी. कारण भारत सरकारने आपला शब्द दिला होता की आत्मनिर्भर फक्त नावापुरतं राहिला. जे इंडियामध्ये काही झालं नाही की आत्मनिर्भर भारत बनवू शकला नाही आहे, आपण स्वावलंबी बनवू शकलो नाही आहेत. ते आज राजसाहेब सांगतात की महाराष्ट्राने स्वावलंबी बनलं पाहिजे. त्यासाठी तरुणांकडे जे काही विचार असतील ते त्या वेबसाईटवर टाका, जेणेकरून पुढे आपल्याला आजचं गॅसचं शॉर्टेज आहे, जे उद्या जाऊन दुसरे काहीतरी होऊ शकतं, जे नाही व्हायला पाहिजे. बरोबर. अजून पण काही मनसैनिक आहेत. कसं वाटलं साहेबांचं भाषण? खूप सुंदर. आम्ही दरवर्षी ऐकायला येतो. आज 20 वर्ष झाली रायगडमधून. आता येताना आता साहेब तुमच्याकडे झाले होते पहिलं म्हणा. हो खरं. आज जे साहेबांनी जे महापुरुषांचे विचार सांगितले ते प्रथम आम्ही सर्वीकडे घेऊन जाणार आणि आज त्याच विषयावर आम्ही पूर्ण काम करणार. कसा करणार आता मनसेचा प्रचार तुम्ही?
आता आज जे साहेबांनी जे मार्गदर्शन केले, आज घराघरात जाऊन गावागावात जाऊन महाराष्ट्राचे जेवढे काही महापुरुषांबद्दल साहेबांनी जो अभ्यास दिला आहे तो घरोघरी जाऊन आम्ही सांगणार आहोत लोकांपर्यंत. नाव काय रे तुझं? सांग नाव. जयराज. जयराज बोल. बोल, मी महाराष्ट्राचा आहे. बोल. काय नाव काय तुझं? जयराज. 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 हो साहेबांचं नाव ठेवलं वाटतं. हो त्याच्यावरून ठेवलं नाव. कधीपासून करताय मनसेचं काम? आज 17 वर्ष झाली मला. 16-17 वर्ष. पक्ष स्थापन झाल्यानंतर आलाय. नाही हां, पण तेव्हा मी लहान होतो भरपूर, तो अधिकृत होतो. पण आहे पहिल्यापासून आहे, मतदानाचा अधिकार नसल्यापासून आहे. बरं, अजून काही मंडळी आहेत? नाव काय सर तुमचं? आतिश कुराडे, मी उपविभागाध्यक्ष. बरं, काय घेऊन जाणार सभेतून? राजसाहेबांचे विचार घेऊन जाणार आहे. कोणते विचार? अनेक मुद्दे त्यांनी मांडले. हिंदुत्वाचा मुद्दा तर नव्हताच. नाही, हिंदुत्व शिकवण्याचा ठाकरे परिवाराला काही संबंध देत नाही. ठाकरेंना कोणी हिंदुत्व शिकूच शकत नाही. आणि ते कसं वाटतं? ते ऑन ऑफ वाटतं. आज आहे उद्या नाही मुद्दा. नाही, हिंदुत्व आपल्या रक्तातच असतं, त्याच्यामुळे ऑन ऑफ करायची काही गरजच नाही. आणि दुसरी गोष्ट, आज जे राजसाहेबांनी पूर्ण महाराष्ट्र दाखवला, जो पार तुमच्या कामगारांपासनं तर कलाकारांपर्यंत तर क्रिकेटपासनं तर बुद्धिबळापर्यंत हा पूर्ण अख्खा महाराष्ट्र राजसाहेबांनी दाखवला. हेच विचार घेऊन आम्ही आमच्या भागामध्ये जाणार आहे. आणि हिंदुत्वाचं तर मला असं वाटतं ठाकरेंना शिकवण्याची काही गरज नाही कोणी. आजच्या भाषणानंतर मराठी माणूस जर झोपलेला असेल तर त्याची झोप उडेल? मराठी माणूस झोपलेला असेल तर झोप उडेल का त्याची? नक्कीच झोप उडेल आजच्या भाषणामुळे साहेबाच्या. आणि महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम हे राजसाहेबांनी केलेलं आहे. राजसाहेबांचे विचार हे महाराष्ट्राला नाही देशाला सुद्धा दिशा दाखवितील असे विचार आहेत. कुठून आलाय तुम्ही? परभणी, सिलू. परभणीवर आलाय तुम्ही? हा, परभणी. हा पक्ष काय परभणीत ऍक्टिव्ह नाही एवढा? परभणीत आहे, पण आता सध्या त्या बीजेपीच्या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये सगळ्यालाच वाहून नेलंय. काँग्रेसवाल्याला तक वाहून नेलंय. तुम्ही कसे राहिलात? हा, आम्ही एकनिष्ठ कार्यकर्ते. जेव्हापासून साहेब 2006 पासून आम्ही राजसाहेबाच्या पाठीमागे उभा आहेत. बरोबर, 6 पासून आहात तुम्ही. या दादाकडे. अरे बोललास तू मग इकडे. अरे उभारा, काही होत नाही. फक्त साहेबांवरती प्रेम करतो. आय लव्ह यू साहेब, एवढंच बोलू शकतो बस. मी काय म्हणतोय, मग तू म्हणालास की महाराष्ट्राला दिशा देणारं भाषण ठरेल हे. बोललास ना? नक्कीच नाही, पण मी काय म्हणतोय की दिशा देणारं महाराष्ट्राला ठरेल नक्की. 20 वर्ष पक्षाला झाली. पक्षाला दिशा कोण देणार? पक्षाची दिशा कशी ठरणार? पक्षाचे नेते कधी निवडून येणार? पक्षाचे नेते आता नक्कीच निवडून येणार. हे पण 20 वर्ष ऐकतो आम्ही. हे पण 20 वर्ष ऐकतो आम्ही. महाराष्ट्राला दिशा नाही का? महाराष्ट्राला दिशा देण्यापूर्वी पक्षाला दिशा मिळणं महत्वाचं आहे ना. मिळेल ना, आता लवकरच कळेल सगळ्यांना की राजसाहेबने जो दाखवलं महाराष्ट्राचे जे मराठी कलाकार लोकांपर्यंत एवढे पोहोचवले. आता अक्षरशः सभेमध्ये सगळे उत्साह झालेले आहेत की राजसाहेबांनी एवढे सांगितले. आता ॲप खुलणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे सगळ्यांच्या समस्या कसे सोडवणं, बुद्धी, भारताची प्रगती, महाराष्ट्राची प्रगती, मराठी भाषावर अभिमान कसं ठेवणं. मला सांगा, ऍप उघडणं जास्त महत्वाचं आहे की गल्लवल्ली शाखा उघडणं जास्त महत्वाचं आहे? ॲप उघडणं महत्त्वाचं आहे, कारण की ॲप उघडण्याने लोकांपर्यंत समस्या पोहोचेल. समस्या पोहोचल्याने तुम्हाला वाटतं का लोक इंस्टाग्राम, ट्विटर, युट्यूब सोडून तुमच्या ॲपकडे येतील? काय वाटतं? नक्की 100% रिझल्ट लागेलच. 90% लोक सोशल मीडियावर. जी लोक त्या बॅलेट मदत मागायला इकडे येतात, तुमच्याकडे येतात आणि नंतर त्या ईव्हीएम मशीनवर जाऊन दुसरं बटन दाबतात, ती लोक तुमच्या ॲपकडे येतील का? नाही, जागे होते ना 100% लोक. आता लोकांनी कसं आहे, आज सगळ्या पक्षांना अनुभवलेलं आहे कोण कसं आहे. पण शेवटी पर्याय म्हणून एक राजसाहेबच त्यांच्या पुढे उभे आहेत आज. कारण जे कडक जे नेतृत्व आहे आज, जे महाराष्ट्राला जे विचार राजसाहेबांचे, आणि खरोखर त्यांच्याकडे जो अभ्यास आहे राजसाहेबांकडे, जो एक महाराष्ट्र घडवू शकतात आणि एक नवीन महाराष्ट्राला नवीन दिशा देऊ शकतात राजसाहेब. एक विचार आणि खूप मोठा विचार आज घेऊन चाललेत आणि एक मराठी माणसाला घेऊन चाललेत. हे महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये की आपला मराठी माणूस मागे राहिलाय. तो मागे न राहता आपला मराठी माणूस कसा पुढे जाईल आणि कसा आपला मराठी माणसाला आपल्या हक्काचं स्थान भेटेल. मनसेला जर राजकारण करायचं असेल तर मनसेने हिंदुत्व थोडंसं बाजूला ठेवून मराठीवरती फोकस केलं तर पटकन यश मिळेल असं वाटतं का? हिंदुत्वाचं महत्त्वाचं आहे ना. आज मराठी माणूस हिंदुत्वावरती काहीच नाही बोललं ना साहेब. आज ठीक आहे ना. पण आज मुद्दा आपण कुठे, आपला मेन पाया तो आज मराठीच आहे ना. आज मराठी माणसाला मराठी माणसाला स्टँडच भेटत नाही ना मराठी माणसाचं. आज मराठी माणूस पूर्ण मुंबईमधून म्हणा किंवा महाराष्ट्रामधून आज हद्दपार होत चालला. आज जे काही व्यक्तिमत्व त्यांनी आपल्या समोर सादर केले ते सर्व हिंदूच होते ना. आजच्या भाषणानंतर अनेक पत्रकार लोक साहेबांच्या हिंदुत्वावर म्हणजे विषय मांडतील की साहेब हिंदुत्वावर काही बोलले नाही. पण साहेबांनी जे काही दाखवलं आज, जे काही आपल्या महाराष्ट्रात घडून गेले ते सर्व हिंदूच होते ना.
त्यांचं पण नाव मोठं झालं ना त्यात साहेबांचा हिंदुत्वाचा काही प्रश्न येत नाही. बरोबर, हिंदुत्वाचा प्रश्न नाही, मराठीचा प्रश्न आहे. सर्वांचंच म्हणणं असं आहे की पक्ष कुठेतरी वाढला पाहिजे. अनेकांना विचारलं पण भाषणातून काय घेऊन जाणार आहात, तर चांगले विचार घेऊन जाणार आहेत. आणि अनेक जण ते म्हणाले की इंस्टाग्रामसुद्धा ते आज बंद करतील. मनसे आता एक ॲपसुद्धा सुरू करणार आहे आणि वेबसाईट आहे खरं तर ती, आणि त्या वेबसाईटमार्फत कार्यकर्ते असतील किंवा सामान्य माणसं असतील त्यांची मतं त्यांच्या कल्पना घेणार आहे आणि त्या सरकारकडे घेऊन जाणार आहे. पण पुन्हा एकदा मी असा एक सवाल विचारला होता की सध्या ॲप सुरू करणं जास्त महत्त्वाचं आहे की पक्षाच्या शाखा सुरू करणं जास्त महत्त्वाचं, तर यांचं हे म्हणणं आहे की ॲप सुरू केलं जास्त महत्त्वाचं ठरेल. कारण की बोला काय म्हणताय? तुमचं म्हणणं होतं की शाखा उघडणं गरजेचं आहे की ॲप उघडणं गरजेचं आहे. आता जे सत्तेमध्ये जे आहेत ना, हे सत्ता उपभोक्ता आहेत आणि त्यांचा सगळा कॉन्ट्रॅक्ट आहे ना, हा कॉन्ट्रॅक्टरशी जोडलेला गेला आहे. त्यांच्याकडे वर्षानुवर्ष आलेला जमलेला पैसा आहे. आणि जे बीजेपीमध्ये जे आता सत्तेमध्ये आहे ना, हे सगळे हे कॉन्ट्रॅक्ट आणि त्या सगळ्या गोष्टी दाखवूनच पक्षामध्ये आणले. त्यांच्यामुळे त्यांच्याकडे पैसा आहे आणि आमची सत्ताही रस्त्यावरती आहे. आम्हाला शाखेची गरज पडत नाही. आम्ही रस्त्यावर, आम्हाला एकही फोन आला आम्ही रात्री अपरात्री लोकांच्यासाठी धावून येतो आणि ही जनतेला माहिती आहे. आणि दुसरा प्रश्न जो तुम्ही विचारला की ह्या वेळेला निवडून येतील का, मशीन याच्यामध्ये इलेक्शनमध्ये मतदान पडेल का, मतदान हे पडत आलंय, पण ईव्हीएम मशीन ह्या प्रत्येक वेळेला सेट झालेल्या आहेत. आत्ता पण मागे ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती ज्या झाल्यात ना, मी पनवेलवरून आलोय, आमच्याकडे ज्या पंचायत समिती जिल्हा परिषद झाल्या, ज्या वेळेला अनाऊन्स करतात की तुमचे उमेदवार आणि तुमचे प्रतिनिधी पाठवा आतमध्ये, त्याच्या अगोदरच त्याचे ईव्हीएम मशीनचे सील ओपन असतात, काही ठिकाणी फक्त धाग्याने बांधलेले असतात. मग त्यांचे आणि जे बीजेपी विश्वासार्थ नाही असं म्हणणं. हो, विश्वासार्थ नाही, सगळं सेट झालेलं आहे. कसं वाटलं साहेबांचं भाषण? एकदम सुंदर. आणि मी 20 वर्षाचा अनुभव घेतलेला आहे. मी 20 वर्ष अगोदर या कट्ट्यावर उभा राहून राजसाहेबांचं भाषण ऐकलेलं. त्यावेळेला आम्ही सदस्य नोंदीचे फॉर्म भरलेले. मी माझ्या वडिलांसोबत आलेलो आहे. आज माझं 36 वय आहे. त्यावेळेला 20 वर्ष म्हणजे किती असेल? 16 वर्ष पकडा. मी माझं वय पण नव्हतं त्यावेळेला. मी राजसाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी आलेलो. आज माझ्या अंगावर काटा येतोय. वडिलांसोबत आलेलो त्यावेळेला. आणि राजसाहेबांचं प्रेम आम्ही कधीच कमी होणार नाही. आज तुम्ही बघा 20 वर्ष आले, सत्ता नाही आहे, पण आज राजसाहेबांचं प्रेम कधीच कमी पडलं पण भरणारच नाही. विचारच असे साहेबांचे. आज अनुभवच आम्ही घेतो साहेबांचा. आम्हाला सत्तेची गरजच नाही. आम्ही मतदानाचा विचार नाही केला. राजसाहेब नेहमी सांगतात तुम्ही जिंकून येईल निवडणूक याचा विचार करू नका, लोकांच्या मनात तुम्ही भरा. आम्ही त्याच गोष्टीचा प्रयत्न करतो. आज नाही तर उद्या यश हे आम्हाला मिळणार. आज नाही तर उद्या यश आम्हाला मिळेलच. राज ठाकरेंचं भाषण सर्वांनी ऐकलं. सर्वच काही ना काही आज या गुढीपाडव्याच्या मेळाव्याच्या भाषणातून राज ठाकरे काही ना काही घेऊन जाणार आहेत. आणि तुम्हाला सर्वांनाही खूप, तुमच्या पक्षालाही खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचाल तुमची खूप चांगली असो. बोलूया आपण व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश सरांसह. मी संकेत जरक, न्यूज 18 मराठी, मुंबई.